तुम्ही सुद्धा प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवून घ्यायला कंटाळताय का? किंवा तुम्हाला सुद्धा असं हवंय का एक ब्लाऊज अनेक साड्यांवर गेला पाहिजे? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी। साडीची बरीचशी सुंदरता ही साडीवर डिपेंड असते। जर ब्लाऊज हा परफेक्ट नसेल तर अजिबात साडी सुद्धा परफेक्ट वाटत नाही किंवा आपल्याला हवा तसा लुक अजिबात मिळत नाही। आणखी जर साडीचा ब्लाऊज जर परफेक्ट असेल, व्यवस्थित बसत असेल तर ना सिंपल साडी सुद्धा खूप परफेक्ट, मस्त आणि आपल्याला हवा तसा नक्कीच लुक देऊन जाते। तर आजकाल असा ट्रेंड चालू आहे की साडी सोबत त्याच रंगाचा ब्लाऊज घालण्याऐवजी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची खूप फॅशन किंवा ट्रेंड आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे काही ब्लाऊज किंवा असा एखादा ब्लाऊज जो की घातल्यानंतर तुम्ही खूप साड्यांवर मॅच करू शकता। तर चला मग बघूया असा कोणता ब्लाऊज आहे की तो खूप साड्यांवर मॅच होईल। तर हा ब्लाऊज आहे गुलाबी रंगाचा ब्लाऊज। गुलाबी रंगाचा ब्लाऊज खूप जास्त मस्त, अट्रॅक्टिव्ह आणि चांगला वाटतो। त्यामध्ये खूप सारे व्हरायटी येतात, म्हणजे वर्कवाले ब्लाऊज किंवा हेवी वर्कवाले पिंक कलरचे ब्लाऊज किंवा सिंपल ब्लाऊज, असे खूप सारे व्हरायटी तुम्हाला पिंक कलरच्या ब्लाऊजमध्ये मिळतील। आणि असे ब्लाऊज जर तुमच्याकडे असतील तर कुठल्याही साड्यांवर, मी तर म्हणेन अनेक साड्यांवर हे ब्लाऊज मॅच होतात। त्यामुळे तुमच्याकडे असे हेवी पिंक ब्लाऊज किंवा सिंपल पिंक ब्लाऊज, एक जरी असा पिंक ब्लाऊज असेल तर मी म्हणेन की खूप साऱ्या अनेक साड्यांवरती हा ब्लाऊज मॅच होतो आणि दिसायला सुद्धा हे ब्लाऊज अतिशय सुंदर, मस्त आणि चांगले दिसतात। ह्यामध्ये तुम्ही वर्क करून घेऊ शकता किंवा सिंपल स्टिच करून घेऊ शकता, जसं तुम्हाला सूट होईल किंवा तुमच्याकडे जशा साड्या आहेत, म्हणजे जर समजा तुमच्याकडे थोड्या हेवी वर्कच्या साड्या असतील तर तसा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। पिंक कलरचा ब्लाऊज हा पिंक कलरच्या साडीवर अतिशय उठून दिसतो। तो फक्त पिंक साडीवरच उठून दिसत नाही तर बाकीच्या अनेक साड्यांवर उठून दिसतो, पण पिंक साडीवर सुद्धा खूप जास्त चांगला दिसतो। नक्कीच तुम्हाला हा लुक खूप मस्त आणि चांगला देऊन जातो। पिंक साडी किंवा पिंक ब्लाऊज हे खूप मस्त आणि रिच लुक देतात आणि कुठलेही फंक्शन असू दे त्यामध्ये जर तुम्ही अशी साडी घातली किंवा असा ब्लाऊज जर स्टिच करून कुठल्याही साडीवर घातला तर नक्कीच तुमचा लुक हा खूप जास्त चांगला वाटतो। त्यामुळं अशी पिंक कलरचा ब्लाऊज नक्की तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। आजकाल खूप ट्रेंडमध्ये आलेला आहे की येलो कलरच्या साडीवर पिंक कलरचा ब्लाऊज, खूप जास्त मस्त आणि चांगला वाटणारा कॉन्ट्रास्ट, आणि येलो कलरच्या कलरमध्ये हा पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप जास्त चांगला वाटतो। मग ती काठपदराची साडी असू दे किंवा वर्कची साडी असू दे, डिपेंड तुम्ही कशी साडी घालता त्यानुसार पिंक कलरचा डिपेंड ब्लाऊज घालायचा, की वर्कची साडी असेल तर तसाच वर्कचा ब्लाऊज घाला किंवा काठपदराची असेल तर काठपदराचा ब्लाऊज घाला। पण पिंक ब्लाऊज हा येलो कलरच्या साडीवर खूप जास्त चांगला वाटतो आणि हे जर तुम्ही स्टाईल केलं तर नक्कीच तुमचा लुक हा खूप भारी वाटतो। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे ग्रीन कलरची साडी। हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं। ग्रीन कलरच्या साडीवरती पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप जास्त चांगला वाटतो आणि ते दिसताना खूप युनिक आणि मस्त दिसतं। असे ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप जास्त चांगले वाटेल। त्यानंतरची साडी आहे ती पॅरेट कलरची साडी किंवा पोपटी कलरची साडी। ह्या साडीवरती सुद्धा पिंक कलरचा ब्लाऊज अतिशय छान वाटतो, रिच लुक देऊन जातो तुम्हाला। असं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं कॉन्ट्रास्ट तर खूप जास्त स्टायलिश आणि युनिक असा लुक देऊन जातो। त्यामुळं तुम्ही पॅरेट कलरच्या साडीवर सुद्धा पिंक कलरचं ब्लाऊज नक्की घालू शकता। त्यानंतरचं सगळ्यात वेगळं आणि हटकं कॉम्बिनेशन म्हणजे ब्लॅक कलरची साडी आणि पिंक कलरचा ब्लाऊज। हे खूप जास्त युनिक आणि हटके आणि रिच लुक देऊन जाणाऱ्या असं कॉम्बिनेशन आहे। ब्लॅक कलरच्या साडीवर जर तुम्ही पिंक असं ब्लाऊज घातलं खूप जास्त ते पॉपअप होतं आणि जी साडी आहे ती खूप जास्त उठून दिसते आणि आपण वेगळे आणि युनिक दिसायला लागतो। ही साडी मग प्रिंटची असू दे, लाईट वेट असू दे, कुठल्याही ब्लॅक कलरच्या साडीवर पिंक कलरचं ब्लाऊज सूट होतं। त्यानंतरची साडी आहे जांभळा, गर्द जांभळा कलर जो असतो ती। जांभळ्या साडीवरती पिंक कलरचं ब्लाऊज हे अतिशय सुंदर वाटतं। मग ती काठपदराची साडी असू दे, प्लेन साडी असू दे किंवा हेवी वर्कची साडी असू दे, अशा सगळ्या ब्ल्यू कलरच्या, जांभळ्या कलरच्या साड्यांवरती पिंक कलरचा ब्लाऊज जो आहे तो खूप जास्त कॉन्ट्रास्ट घातल्यामुळं मस्त आणि स्टायलिश असा लुक देऊन जातो।
त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे गोल्डन साडी। गोल्डन कलरच्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाउज हा अतिशय सुंदर, युनिक आणि रिच असा लुक देऊन जातो। जर गोल्डन कलरच्या साडीवर तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज घातला तर नक्कीच तुम्ही मस्त आणि छान दिसू। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलरची साडी, त्यावरती तुमचा पिंक कलरचा ब्लाउज हा अतिशय छान दिसतो। मग ती प्रिंटची साडी असू दे, सिल्कची असू दे किंवा लाईट वेट व्हाईट साडी असू दे किंवा काठपदराची साडी असू दे, अशा सगळ्या व्हाईट किंवा क्रीम कलरच्या साड्यांवरती पिंक ब्लाउज खूप जास्त चांगला दिसतो। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे ऑरेंज कलरची साडी। ऑरेंज कलरची साडी आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन हे खूप जास्त चांगलं वाटतं आणि दिसताना खूप जास्त आणि मस्त असा भारी कलर वाटतो। हे कॉम्बिनेशन आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि असं ऑरेंज आणि पिंक साडीचं कॉम्बिनेशन नक्की तुम्ही ट्राय करू शकता। ग्रे साडी आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन हे नक्कीच खूप जास्त चांगलं वाटतं, स्टायलिश वाटतं आणि एक रिच असं लुक देऊन जातो। ग्रे कलरच्या साडीवरती तुम्ही पिंक ब्लाउज घातलं तर नक्कीच ते युनिक आणि खूप मस्त वाटतं। स्काय ब्ल्यू कलरची साडी, अशा साडीवरती पिंक कलरचा ब्लाउज हा खूप जास्त कॉन्ट्रास्ट असल्यामुळे उठून दिसतो आणि दिसताना खूप जास्त उठावदार दिसतो। त्यामुळं तुम्ही काठपदराची साडी असू दे किंवा सिंपल साडी ह्यावरती हा ब्लाउज सूट होऊन जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक पिंक कलरचा ब्लाउज अनेक साड्यांवर जातो, अनेक साड्यांवर तो मॅच होतो आणि दिसताना सुद्धा खूप जास्त सुंदर दिसतो। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। असेच मी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन। मस्त कमेंट्स करा जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि मला सुद्धा कळेल की तुम्ही असे ब्लाउज स्टिच करून घेताय का। असे ब्लाउज स्टिच करून घेत असाल तर मला सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि असेच भरभरून प्रेम देताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। आणखी असा एखादा तरी पिंक कलरचा ब्लाउज स्टिच करून ठेवा जेणेकरून अनेक साड्यांवरती तो जाईल आणि तुम्हाला झटपट अशी कुठलीही साडी काढली आणि नेसली असं होईल। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप हेल्पफुल, मस्त आणि छान आहे। तुम्ही असा एखादा ब्लाउज स्टिच करून ठेवलं तर नक्की त्याचा तुम्हाला उपयोग होईल। बाय बाय।